पाहतो की प्लॅटफॉर्मवरची गर्दी ही काहीशी कमी होताना पाहायला मिळत नाही। कारण तुमच्याकडे येते आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। एकनाथ शिंदे गेल्या पाऊण तासापासून सह्याद्री अतिथीगृहावर आहेत। एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। एकनाथ शिंदे सह्याद्रीवर अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झाले होते आणि आता गेल्या पाऊण तासापासून ते सह्याद्री अतिथीगृहावर आहेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, शिंदे सध्या गेल्या पाऊण तासापासून सह्याद्रीवर आहेत, अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री मुंबई दौऱ्यावरती आहेत। थोड्याच वेळात ते गणपती दर्शनासाठी या सह्याद्री अतिथीगृहा मधून निघणार आहेत। पहिल्यांदा ते वर्षावरती गणपती दर्शनासाठी जाणार आहेत, त्यानंतर पुढील गणपती दर्शन जे आहे ते मुंबईतले घेणार आहेत। आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच एकनाथ शिंदे जे आहे ते आलेले होते। जवळपास आता पाऊण तास झालेला आहे। पाऊण तास एकनाथ शिंदे जे आहे ते आतमध्ये अमित शहांसोबत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही चर्चा होते का हेही बघावं लागणार आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये सुरू आहे, याबाबत काही माहिती जी आहे ती घेतली जाते का अमित शहांकडून हेही बघावं लागणार आहे। कारण दोन प्रमुख नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा राज्यातल्या स्थितीचा आढावा जो आहे तो साहजिकच घेतला जातो। सध्या राज्यात काय सुरू आहे याची माहिती सुद्धा घेतली जाते आणि त्या अनुषंगानं आपण जर पाहिलं तर अमित शहांच्या भेटीला गेली पाऊण तास एकनाथ शिंदे जे आहे ते उपमुख्यमंत्री थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच नाही, गेल्या पाऊण तासापासून शिंदे आणि अमित शहा हे सह्याद्रीवर आहेत, त्यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याचे देखील माहिती मिळते। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल।